श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे आयुष्यावरील असलेले अनमोल असे वचन सांगणार आहे. आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा खेळ आहे. मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो आणि दुःख आयुष्यभर कुरवाळत बसतो. यशाच्या शिखरावर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच, पण याचा अर्थ त्या पायरीवरच रेंगाळत बसायचं असा होत नाही. अपयश आल्यावर तो आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहायचे, कारण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्याने गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेलं असतं. अशा वेळी निराश मनाला गरज असते ती प्रेरणादायी विचारांची, ज्यातून स्फूर्ती घेत तुम्ही आयुष्यात सर्व काही मिळवू शकता. यासाठी मी आज प्रेरणादायी कविता चारोळी घेऊन आले आहे. वाचणं ही पेरणं असतं, तर लिहिणं हे उगवणं. उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा. एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसते. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही. अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ते म्हणजे आयुष्य. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावरती घ्यावे, त्यांना खांद्यावरती घ्यावे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखळ गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा. मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातात कसा लागावा. मन थेंबाचे आकाश लाटांनी सावरलेलं, मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेलं. मन गरगरते आवर्त मन रान भूल मन चकवा. मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ, मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल. दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा, मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा. चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही, मन अस्तित्वाचा सिंधू भासाविन दुसरा नाही. या ओळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा, मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा, आधार कसा शोधावा. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे ये आता 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना, सोर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगते. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोट्यापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. माझ्या दुःखी व्यतीत मनाचं तू सांत्वना कर अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही. माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा. माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावंस अशी माझी अपेक्षा नाही. माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा. माझं तारण तू करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा. माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही. ते ओझं वाहण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच, मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा, एवढीच माझी इच्छा. उठ, काय करतोस, काहीतरी करून दाखव. वेळ जाईन निघून प्रवाहामध्ये तरून दाखव. लाखो आले आणि गेले बोलून उपदेश सगळे, स्वतः काही नाही केले फक्त उपदेश दिले. उपदेशाचे कडू तू पिऊन तर बघ, सत्याची साथ तू देऊन तर बघ. हिंमत आहे तुझ्यात आयुष्याचा शिखर चढण्याची, स्वतःवरचा विश्वास ठेवून तर बघ. हीच वेळ आहे योग्य पाऊल पुढे टाकण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. घाबरू नकोस, निर्णय घे, यश तुझ्याच हातात आहे.